चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी. चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, जयसिंगपूर. फोन 7066 916 916. शिरोळ तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण 40 जणांनी आज अखेर केला अर्ज दाखल. नांदणी जिल्हा परिषद व पंचायत समिती टाकळी, अकिवाट, चिपरी, गणेशवाडी, अर्जुनवाड येथून एकही अर्ज नाही. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून आज 20 जानेवारी अखेर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी अर्ज दाखल केला. उद्या बुधवार दिनांक 21 दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अखेरची मुदत असल्याने या दिवशी अर्जासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आज अखेर जिल्हा परिषद गटासाठी पुढील प्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत. दत्तवाड मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षातून प्रियांका विवेक चौगले राहणार दत्तवाड, दीपाली उदय पाटील राहणार दत्तवाड यांनी काँग्रेस पक्षातून व अपक्ष असा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टी पक्षातून मृणाली राजे, सुशांत पाटील राहणार कुरुंदवाड, राजश्री शाहू विकास आघाडी व अपक्ष असे अर्ज उत्तरा विजित शिंदे राहणार गोसरवाड यांनी दाखल केला आहे. तर राजश्री शाहू विकास आघाडीतून पूजा अविनाश पाटील राहणार राजापूरवाडी यांनी अर्ज दाखल केला. अब्दुल्लाट मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जयश्री दिनकर आवळे राहणार अब्दुल्लाट व अपक्ष वर्षा भाऊसाहेब कदम राहणार अब्दुल्लाट यांनी अर्ज दाखल केला. यड्राव मतदारसंघातून राजश्री शाहू विकास आघाडीतून रंजना सूर्यकांत कोळी राहणार शिरडोन व काँग्रेस पक्षातून अविर्ना अमोल चौगले राहणार टाकवडे यांनी अर्ज दाखल केला. आलास मतदारसंघातून राजश्री शाहू विकास आघाडीतून दादेपाशा अफजल पटेल राहणार आलास व अपक्ष सद्दाम हुसेन सिकंदर वाळवेकर राहणार कवठे गुलंद, प्रशांत लक्ष्मीपण शहापुरे राहणार बुबनाळ, राजाराम बापू रावण राहणार औरवाड यांनी अर्ज दाखल केला. उदगाव मतदारसंघातून हिदायतुल्ला अहमद नदाब उदगाव यांनी अपक्ष तर शिवसेना उबाटा गटातून आदम फरीद नदाब राहणार उदगाव, राजश्री शाहू विकास आघाडी रामचंद्र सकाराम बंडगर राहणार उदगाव आणि शिवसेना पक्षातून संतोष वसंत पाटील राहणार अर्जुनवाड, दानोळी मतदारसंघातून नंदिनी संदीप कांबळे राहणार दानोळी यांनी स्वाभिमानी पक्ष व अपक्ष असे 2 अर्ज दाखल केले आहेत. तर प्रियंका विकास कांबळे राहणार दानोळी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पंचायत समिती गणातून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे: दत्तवाड विवेक प्रभू चौगले राहणार दत्तवाड यांनी स्वाभिमानी पक्षातून, तर युवराज निवृत्ती घोरपडे राहणार दत्तवाड यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. अब्दुल्लाट मतदारसंघातून भाऊसाहेब रामू कदम राहणार अब्दुल्लाट यांनी अपक्ष, तर राजश्री शाहू विकास आघाडीकडून रावसाहेब वसंत कांबळे राहणार तेरवाड आणि काँग्रेस पक्षाकडून दीपक दादू वराळे राहणार अब्दुल्लाट यांनी अर्ज दाखल केला. शिरडोन मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सायली विवेक मालगावे राहणार शिरडोन यांनी एकमेव अर्ज दाखल केला. यड्राव मतदारसंघातून आनंदराव बयाजी साने राहणार यड्राव व उदय सकाराम झुटाळ राहणार टाकवडे यांनी अपक्ष, तर राजश्री शाहू विकास आघाडीतून प्रतीक प्रकाश पाटील राहणार टाकवडे यांनी अर्ज दाखल केला. नांदणी मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून लता अशोक माळी राहणार नांदणी यांनी एकमेव अर्ज दाखल केला. आलास मतदारसंघातून अबिल अब्दुल रशीद पटेल राहणार औरवाड यांनी अपक्ष, तर राजश्री शाहू विकास आघाडीतून फजले अली शब्बीर पाशा पाटील राहणार आलास यांनी आणि जनस्वराज शक्ती पक्षातून समीर रशीद पटेल राहणार औरवाड यांनी अर्ज दाखल केला. उदगाव मतदारसंघातून सुनीता आदिनाथ चौगले राहणार उदगाव यांनी अपक्ष व राजश्री शाहू विकास आघाडीतून अर्ज दाखल केला. कोथळी मतदारसंघातून राजश्री शाहू विकास आघाडीतून दीपाली नितीन वायदंडे राहणार कोथळी यांचा एकमेव अर्ज आला आहे. दानोळी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून सुजाता सजराव शिंदे व दीपाली सुनील होगले राहणार दानोळी यांचा अर्ज आला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी दिली. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.